नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे की आपली इंजिनिअरिंगची जी प्रोसेस आहे तर ती आजपासून सुरू झालेली आहे. तर ॲडमिशन फॉर बीई बीटेक 4 इयर अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी जे फॉर अकॅडमिक इयर 2024-25 ही जी इंजिनिअरिंगची जी बीई बीटेकची जी काय टेक्नॉलॉजिकल जी प्रोसेस आहे ॲडमिशनची ती आजपासून सुरू झालेली आहे. तर पाहूया नक्की शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एलिजिबिलिटी आहे महाराष्ट्रासाठी. तुम्ही 12वी झालेली पाहिजे, त्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारची एंट्रन्स दिलेली पाहिजे, JEE दिलेली पाहिजे किंवा पीसीबी मधून आता इथून पाठीमागे वर्षी पीसीबी मधून तुम्हाला इंजिनिअरिंग करता येत नव्हती, परंतु ह्या वर्षीपासून तुम्हाला तुमचा जर एमएसटी सीईटीचा जर पीसीबी ग्रुप जर असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंगला तुम्ही अप्लाय करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पीसीबी मधून एमएसटी सीईटी दिलेली पाहिजे, त्याचबरोबर तुमचं पीसीएम ग्रुप असेल तरी चालेल किंवा JEE दिलेली असेल तरीही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो चालणार आहे. आणि जेणेकरून जे पीसीबी चालत आहे तर तुमचे नीट सुद्धा यावर्षी इथून पुढे चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची झाली इलिजिबिलिटी. तुम्ही 2 वर्षाची 12वी पर्यंत तुम्ही शिक्षण असावे, त्यानंतर तुम्ही कुठल्याही एक एंट्रन्स एक्झाम दिलेली असावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया शेड्यूल नक्की काय असेल. जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन जे आहे तर ते कशावर करायचं आहे, www.mahaced.org ॲज पर शेड्यूल त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला बीई बीटेक हा ऑप्शन तिथे दिसेल, त्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर जी काय आपली फीज आहे तर ती फीज तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग किंवा UPI तर्फे तुम्हाला द्यायची आहे. आणि त्यानंतर तुमची जी फॉर्मची जी फी आहे तर ती महाराष्ट्र स्टेटसाठी जनरल कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी 1,000 रुपये असणार आहे. आणि जे तुमची कॅटेगरी आहे SCBC, EWS, SBC, OBC, NTD, NPC, NTB, VJNT, SC किंवा ST त्या विद्यार्थ्यांसाठी 800 रुपये फी असणार आहे. आणि ॲप्लिकेशन फी फॉर चिल्ड्रन ऑफ NRA किंवा फॉरेन नॅशनलमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुमची जी फी आहे तर ती किती असणार आहे, 10,000 रुपये असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इन केस ऑफ द SCBC कॅन्डिडेट रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू द डिसिजन ऑफ होनेबल हाय कोर्ट रिलेटेड विथ पिटिशन द ॲक्टिव्हिटी. जो काय आपला SCBCचा जो घोटाळा आहे तर तो SCBCचा घोटाळा अजून हायकोर्टामध्ये त्याचं डिसिजन चालू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात शेड्यूल कशा पद्धतीने असणार आहे. तर जे काय आपल्या ॲडमिशनचं जे शेड्यूल असणार आहे तर ते आपली जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्सच्या ज्या PDF आहेत त्या तिथे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याची तारीख आहे 14/7/2027 पासून सुरू होणार आहे. त्यानंतर शेवटची तारीख तुमची असणार आहे 24/7/2024 पर्यंत, अप टू 5 वाजेपर्यंत. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. तुम्हाला 2 स्टेपमध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं असतं. एक तुम्हाला ई व्हेरिफिकेशन असतं आणि तुमचं FC व्हेरिफिकेशन असतं. तर ते काय आहे ते आपण समजून घेऊया. ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायची तारीख आहे 15/7/2024 ते 25/7/2024. म्हणजेच काय की तुम्ही 14 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात केली तर तुम्हाला दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे उद्यापासून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. ते कुठे जायचं आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर जे की आपलं प्रोसेस ऑफ ई स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट, तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण करता येतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स प्रोसेस ऑफ फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट म्हणजे तुमचं काय जे FC सेंटर असतात ते तिथे जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्ही दोन्ही मोडमधून कुठूनही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करू शकता. परंतु एक विषय असा होतो की तुम्ही जर FC सेंटरला स्वतः जाऊन डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून जर आलात तर ते तुमचे डॉक्युमेंट्स एका दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात. परंतु ई स्क्रुटिनीमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले, जरी तुम्ही घरी बसल्यास तुमच्या PDF व्हेरिफिकेशनसाठी दिल्या, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कधी कधी ई व्हेरिफिकेशनमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा त्याला खूप उशीरही लागू शकतो तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व्हायला. सर्व्हर एरर असेल तर तेही त्यांचे प्रॉब्लेम्स तिथे येऊ शकतात. त्यामुळे जवळच्या जवळ तुमचं जवळचं जे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतं. तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी FC सेंटरच्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला नक्कीच शेअर करेन.
तर विद्यार्थी मित्रांनो, एफसीएस व्हेरिफिकेशन म्हणजे स्वतः आपण डॉक्युमेंट्स घ्यायचे, आपल्या जवळच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचं आणि तिथे जाऊन त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे. आणि ई व्हेरिफिकेशन म्हणजे घर बसल्या आपण आपले डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले 2 एफसीचे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तुमची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, जेवढे मुलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्यावर तुमचा एक प्रोव्हिजनल मेरिट नंबर येणार. अख्ख्या महाराष्ट्रामधून जेवढे काही फॉर्म आलेले आहेत तेवढे त्यामधून आपला किती मेरिट नंबर आहे ते आपल्याला त्यामधून दिसून येईल. ती 27/7/2024 ला पीडीएफ येणार आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ द ग्रॅव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाइप ऑफ द कॅन्डिडेट. जर तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा तुमच्या फॉर्ममध्ये जर रिमार्क आला, स्क्रुटिनी आली, तर तुम्हाला तो फॉर्म दुरुस्त करावा लागेल. तुम्हाला आधी फॉर्म भरण्यापासून तर आतापर्यंत दुरुस्त करता येणार नाही, परंतु जर तुमचा फॉर्म चुकला असेल तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर तुम्हाला रिमार्क दिसायला पाहायला भेटेल. त्या रिमार्क काय आला आहे ते आपण दुरुस्ती डॉक्युमेंटची करून ठेवायची आणि ते डॉक्युमेंट्स एडिट कधी करायचे, तर सबमिशन ऑफ द ग्रॅव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ द कॅन्डिडेट 28/7/2024 ते 30/7/2024, 28, 29, 30 हे 3 दिवस तुम्हाला फॉर्मचे जे रिमार्क आलेले आहेत, तुमचे फॉर्मचे काय डॉक्युमेंट्स इश्यू असतील ते तुम्हाला करेक्शन करण्यासाठी दिलेले आहेत. 28 पासून 30 तारखेपर्यंत तुम्ही ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स करेक्शन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट, जी काय तुमची संपूर्ण फायनल मेरिट लिस्ट असणार आहे, ऍडमिशनसाठी तुमचा फायनल मेरिट नंबर येणार आहे, तो 2/8/2024 रोजी डिक्लेअर होणार आहे. आणि तुमचे जे नॉन क्रिमिनल असावे तर ते नॉन क्रिमिनल 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असावे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपल्या इंजिनिअरिंगची शेड्यूलचा स्टेप बाय स्टेप तुम्हाला संपूर्ण मी मराठीमध्ये एकदम एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जर इंजिनिअरिंगची जर काउन्सिलिंग बॅच घ्यायची असेल, फॉर्म भरण्यापासून तर गायडन्स पर्यंत कसं केलं पाहिजे, तर आपली 1000 रुपीज फीज आहे, ती तुम्ही पेड करून तुमचे संपूर्ण फॉर्म आमच्याकडून फिल होतील. त्याचबरोबर तुम्हाला गायडन्स सुद्धा आम्हीच देऊ. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल आपल्याकडे तर पर कॅन्डिडेट फॉर्म 200 रुपये फीज आहे. 200 रुपये फीज पेड करून तुम्ही तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.